आज आपण झटपट असा चिकन पुलाव बनवणार आहोत। चिकन पुलाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवू। कुकर हलकासा गरम झाला की त्यामध्ये आपण 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेऊ। हा चिकन पुलाव आपण एकदम साध्या पद्धतीने आणि कमी मसाल्यांमध्ये बनवलेला आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये आपण 2 मोठ्या आकाराचे उभे चिरलेले कांदे परतायला टाकू। कांदा आपल्याला गोल्डन ब्राउन होईपर्यंत काळपट रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा चिकन पुलाव तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा बनवून देऊ शकता, कारण ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तिखट वापरलेलं नाही। फक्त 2 ते 3 हिरव्या मिरच्याच आपण घेतलेल्या आहेत। त्यामुळे हा असा चिकन पुलाव लहान मुले सुद्धा आवडीने खातील। आता आपल्या कांद्याचा रंग बदललेला आहे। कांदा चॉकलेटी रंगावरती आलेला आहे। कांदा व्यवस्थित मिक्स करून झाला की त्यामध्ये आपण धुवून घेतलेले चिकन टाकून घेऊ आणि चिकन सुद्धा परतून घेऊ। चिकन आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। चिकनला तेल सुटायला लागले की त्यामध्ये आपण आलं लसूण टाकून घेऊ। इथं मी खलबत्त्यातच टेचून घेतलेलं आहे आलं लसूण, बारीक पेस्ट नाही केलेली। आता आपण चिकन व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। चिकन सतत हलवत राहायचं आहे, खाली लागू द्यायचं नाही। तीन ते 4 इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या टाकून झाल्यावरती पुन्हा एकदा आपण चिकन मिक्स करून घेऊ। एक चमचाभर मीठ टाकून चिकन छान परतू देऊ। मीठ टाकल्यामुळे चिकनला पाणी सुटेल आणि ते शिजलं जाईल। थोडे गरम मसाले सुद्धा इथं घेतलेले आहेत मी, तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरम मसाले घेऊ शकता। चिकनला तेल सुटायला लागले की त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो उभा चिरून टाकून देऊ। टोमॅटो नंतर आपण चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये परतायला टाकू। ह्या चिकन पुलावमध्ये मी हळद घेतलेली नाही, तुम्हाला हवी असल्यास हळद टाकू शकता। आता आपण चिकनमध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून चिकन परतून घेऊ। दही टाकून झाल्यावरती सगळं चिकन मिक्स करून घेऊ आणि कुकरचं झाकण ठेवून चिकन वाफ काढून घेऊ।
चिकनला वाफ देऊन झाली की आपण पुन्हा एकदा बघून घेऊ, चिकन मिक्स करून घेऊ. तुम्ही बघू शकता आपल्या चिकनला किती छान तेल सुटलेले आहे. आता पुन्हा एकदा आपण कुकरचं झाकण लावून चिकनला वाफ देऊ. आपल्याला सगळं चिकन अशाच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजलं की नाही हे आपण एकदा चेक करून घेऊ. आता आपलं चिकन शिजलेलं आहे, तर त्यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊ. इथं मी वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तांदूळ घेऊ शकता. वाडा कोलम भात हा जास्त चिकट होत नाही, मऊ होतो आणि सुटसुटीत होतो. वाडा कोलम तांदूळ हा 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि मगच घेतलेला आहे. तांदूळ टाकून झाले की ते आपण एकदा मिक्स करून घेऊ. तांदूळ मिक्स करून झाले की 2 मिनिट आपण तांदूळ बारीक गॅसवरती राहू देऊ. इथं मी 1.5 वाटी वाडा कोलम घेतलेला आहे आणि त्यासाठी 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा याच अंदाजाने पाणी घ्या, म्हणजे भात जास्त चिकट होणार नाही, मोकळा व सुटसुटीत होईल. आणि गरज वाटल्यास तर थोडंसं पाणी एक्स्ट्रा टाका, कारण आपलं चिकन शिजलेलं गेलेलं आहे, त्यामुळे जास्त पाण्याची आपल्याला गरज नाही पडणार. आता आपण भात व्यवस्थित मिक्स करून घेऊ. भाताला उकळी आली की मग झाकण लावून घेऊ. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने चिकन पुलाव बनवा आणि तुमच्या लहान मुलांना द्या. हा जास्त तिखट नसल्यामुळे तुमची मुलं आवडीने खातील. उकळी आली की झाकण लावून घेऊ आणि आपला भात तयार आहे.